शोभा भाजी सांगितलेली भाजी आणलीस? हो. आणि काकडी? कसला विचार करतोयस? बघू. नाही आणलीस ना? एवढं तुला सकाळी मी 10 वेळा बजावून सांगितलं तर काकडी घेऊन ये, काकडी घेऊन ये. वेंधळेसारखं कशाला वागतोस रे? किती वेळा सांगितलं होतं काकडी घेऊन ये, नाही आणलीस ना? शोभा वहिनी, हळू 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 अशी चालू नकोस, कधीतरी ना चाळ पडेल आपली. वहिनी तुम्ही मला आज काही बोला मला नाही राग येणार. का आज काय झालं? राहुलचं परत प्रमोशन झालंय. ऐकलं का? राहुलचं परत प्रमोशन झालं. कुठली पोस्ट? अगं बाई, पोस्ट काही माहित नाही मला, पण उद्यापासून राहुल रोज लवकर घरी येणार आहे. हो का? वा वा वा. पार्टी पाहिजे मग. अहो पार्टी काय, अहो राहुलने चाळीतल्या सगळ्या बायकांसाठी पिक्चरची तिकीट काढलीत आणि एक एक्स्ट्रा पण काढलंय भानूसाठी. वा, मस्त प्लॅनिंग केलंय राहुलने. हा वहिनी, तुम्ही लवकर आवरून घ्या, आपल्याला निघायचंय. हो हो हो, करते करते. भानू तू पण आवरून घे, येतेस ना पिक्चरला? चला चला जायचंय आपल्याला. जाऊया जाऊया. हा. हे राहू द्या. हा, ही सगळी तिकीट तूच काढलीस? येडाय का तू? मी कशाला काढू? मग तू नाक्यावरचा विभागाध्यक्ष आहे ना रेवडेकर. हा, त्याचा मेवना कुठल्या तरी पिक्चर मध्ये काम करतोय. मग तो फुकटात वाटत होता सगळ्यांना तिकीट. मला म्हणला चाळीतले सगळे आले पाहिजेत. म्हणजे चालते, तीच तिकीट आपल्या बायकांना दिले. 2 तासात ते पिक्चर बघतील आणि तेवढ्या वेळात आपण आपलं काम उरकू. शाबास राहुल. अरे मानलं यार तुला, कसली सॉलिड आयडिया काढली. आज काढा पार्टी झालीच पाहिजे. तुझ्या न झालेल्या प्रमोशनची पार्टी एकदम जोशात करू आणि आपला बदला पण घ्यायला पाहिजे. आज काही झालं तरी मोहण्याच्या घशात काढा उचलताच. चल ना लवकर मोन्या. ती अंजी तर डोक्यावर बसेल. लवकर चल. भानू तू काय उभी राहिली आहेस? चल तयारी कर लवकर. ताई, तुम्ही जा, मी थांबते. का ग? घरी लय काम आहेत. नाही जा तुम्ही, मी करीन काम. बघ तो म्हणाला की नाही, आता तू जास्त भाव खाऊ नकोस. हा बरं, येते. नशीब राहुलने आईचं तिकीट काढलं, नाही तर तिने कोणालाच जाऊ दिलं नसतं. शोभा वहिनी, काय वहिनी हे काय तुम्ही अजून आवरलं नाही? अगं हे काय आवडतेच आहे. वहिनी मला पिक्चरच्या आधी जाहिराती सुटलेला नाही आवडत बघा. अंजे तुझं काही असतं. वहिनी तुम्ही आवरा लवकर. त्या माधुरी वहिनी आवरलं की नाही देव जाणे, मी बघते. अगं हो, अगं हळू अंजे. बघ बघ मोन्या, शिक जरा दुसऱ्यांच्या नवऱ्यांकडनं काहीतरी शिक. मालक आहेत ते बरे आहेत. काल बघितलं ना बाकीचे कसे आहेत ते. सगळं शिकायची गरज नाहीये, चांगल्या गोष्टी तर शिकू शकतो की नाही. आता थोबाडाकडे काय बघत उभा राहिलायस? जा आईला सांग, जा तयारी करायला, नाही तर तिच्यामुळे उशीर व्हायचा. जा ना, पटपट जा जरा. सगळी कामं नुसती हळूहळू करतो. ताई, मालकाने एकट्यानं समजा जेवण करावं लागल. मी थांबते. कशाला? आता तो म्हणालाय ना करतो म्हणून, मग गप्पा बस तू जरा. राहुल पण आहे ना, तर तिकीट दिली होती, पण जेवणाची तरी सोय करायची ना. जाऊ दे या सगळ्या बायकांना पिक्चरला. मग मोहण्याला बरोबर पाचतो काढा. कधी जाणार आहेत काय माहिती बायका. तयारीला लई वेळ लागते. बघ ना. माफ करा, सॉरी. काल रात्रीचा तुमचा प्लॅन माझ्यामुळे फसला ना. आय एम सॉरी. अरे मोहन, जाऊ दे ना यार.
अरे चुका माणसाकडूनच होतात. आणि चुकांच्या अपेक्षा मी तुझ्याकडूनच करू शकतो ना रे मोन्या. हा? ए गपे, कशाला काहीतरी बोलतो रे त्याला. मोने, तुला असं वाटत असेल का आम्ही तुझ्यावर रागवलो, तर असं अजिबात नाही. हा, आम्ही नाही रागवलो. आणि काही झालं ना, आम्ही तुझे चांगले मित्र आहोत, खास, अगदी खास. ते सगळं सोड, ते सगळं सोड. मोने, शोभा वहिनी पिक्चरला जात आहेत ना? हो आता तयारीच करते शोभा. नशीब. काय अभिनंदन राहुल. हा हा, अभिनंदन. कशासाठी? अरे तुला प्रमोशन मिळालं ना. हा हा, प्रमोशन मिळालं. इतक्या वेळ प्रमोशन मिळतो ना, मला लक्षातच राहत नाही. मोन्या, काढा पिणार का आज? का त्याला कशाला काढा? अरे मोहन, काय माहिती आहे, ह्या राहुलची तब्येत ठीक नाहीये ना, म्हणून डॉक्टरांनी त्याला काढा प्यायला सांगितलं. हा हा, हे राहुल काळजी घे रे तब्येतीची. हवा अशी पडली ना खोकला होतो सारखा सारखा. काढा वगैरे घे, औषध घे. हो, आवाज पण माझा जरा. मी येतो. येतो. तुझं काय अक्कल आहे? काय रे? बाजू बाजू अक्कल आहे तुला, अक्कल आहे? हा? आता सगळा प्लॅन फिसकटवला असतास तू. अरे नकळत पाजायची होती ना, ती काय बडबड. काय ग शोभे, अजून आवरलं नाही तुझं? तुझ्या मागून मी झाले तयार. हो हो होते होते. ए भानू, बरी दिसते ना? वयत आहे, मस्त दिसतंय. झालं का आवरून? म्हणजे साडी चेंज करून आलीस तू? ते प्रमोशन झालं ना राहुलचं, म्हणून जरा. अगं हार काय मस्त आहे. गेल्या वाढदिवसाला केला माझ्या राहुलला. हा, चला आता निघायचं ना. अंजली, हा? कशी आहे राहुलची तब्येत आता? काढा घेतला का? काढा कसला? हा हो, अगं त्याला बरं नव्हतं ना. बघितलं बहिणी, मला पिक्चरला जाता यावं म्हणून त्याने माझ्यापासून लपवून ठेवलंय. किती प्रेम करतो तो माझ्यावर. पुरे कळलं प्रेम तुझं. चला आता, आता इंटरव्ह्यू व्हायचं तिकडे. वहिनी तुम्ही जा, मी राहुलकडे थांबते. मी त्याच्याकडे थांबते. बाबू, हे रावल्याला पण आत्ताच आजारी पडायचं होतं का? बाबू, मी नाही जात पिक्चरला, बाकीच्यांना जाऊ दे. काय झालं? का नाही जात पिक्चरला? तुला कसला काढावा मला सांग, मी बनवून देते. कसला काढा? तुला बरं नाही ना? मला? तुला कोण बोललं? मोहन दादा. गांज, मला काही धाड भरली? मला नाही, त्या मदनला बरं नाही. हा, मोन्याने ऐकण्यात काहीतरी घोळ घातलाय. तुझा पिक्चरला जा. अहो, मी नाही जात सिनेमाला. सांगा ना, कसला काढा हवाय तुम्हाला? अगं मला नकोय काढा. त्या समीरला हवाय, त्याची तब्येत बरी नाहीये. सम्या, काळजी करू नको, वाटेल बरं. मी काय म्हणते समीर भाऊजी, कणकणी भरल्यासारखं वाटतंय का? तर तुम्ही हा काढा पिऊन घ्या, हा बरं वाटेल. नाही नाही, अहो मला नुसती सर्दी झाली आहे. हा, वाटलंच होतं मला, म्हणूनच मी सर्दीसाठी काढा आणलाय. नाही अहो, मला आहे ना सर्दीसारखं आता वाटत नाहीये. नक्की काय होतंय? तेच तर कळत नाहीये ना. हा, अरे देवा, समीर भाऊजींनाच कळत नाही त्यांना नक्की काय होतंय. हा, कळण झाली ते. रोगाचं निदानच करता येत नाही ना त्यांना. समीर भाऊजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळे काढे प्या, म्हणजे जो रोग असेल ना तो पळून जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल. हा, नको नको, माझा मी होईन बरा. समीर भाऊजी असं काय करताय तुम्ही? काढा प्या म्हणजे आम्हाला पिक्चरला जाता येईल ना.
नाही नको 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 ना काढा पी ना तर आपल्याला काढा पिता येणार नाही. पी 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 प्यावं लागलं. अरे नको ना पी 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 संपलंय संपलंय. शाबास शाबास शाबास. हळू हळू. नाही नको नको प्यावं लागेल. बरं वाटलं पाहिजे ना. पी 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 पी. नाही नाही नको म्हणू. हा संपलंय संपलंय. शाबास शाबास. आता समीर भाऊजी नको ना घ्या 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 शाबास. सगळं सगळं पी झालं झालं ना. समीर आता काढा घेतलास ना, आता थोड्या वेळाने बरं वाटायला लागेल, उपाय होईल म्हणजे असं चांगलं. अहो तुम्ही वरती सगळं आवरून घ्याल ना. आम्ही निघतो. चला चला उशीर होतो आपल्या पिक्चरला जाऊया. काळजी घे, आता येईल कोण पण. हे सगळं ना या मटनमुळे झालं. ए माझ्यामुळे नाही, या राहुल्यामुळे झालंय. ए माझ्यामुळे काय नाही झाले. ते झाले ना ते मोन्यामुळे झाले. आता बघतोच मोन्याकडे. मायाला 2दा काढा पाजला ना तर बघ. ह्या मोहनला ना सोडायचं नाही. आत्ता जरा तोंडाचा कडवटपणा कमी झाला. शेवटी आपली गटारी झाली. नाही अजून. जोपर्यंत मोन्याचा बदला घेत नाही ना तोपर्यंत गटारी पूर्ण झाली असं वाटणार नाही. पण त्याला आणायचं कसं? ए काय चकना तर खाऊ दे ना. खायचं तुला? एक काम कर, काय मोन्याला घेऊन जा. एवढंच ना. आता आणतो. आता एकदा का हा काढा मोहनच्या घशात उतरला, बघा मोहनचं काय होतं ते. मग होईल नुसताच धूर. काय गांजे काय? सांगितलं होतं ना रात्रीच्या वेळेला सोन्याचे दागिने घालू नकोस म्हणून. सोन्याचं कुठे 1 ग्रामचं आहे. लोकांना माहितीये का? नाहीतर काय कळत नाही अजिबात. मालकांवर संकट येणार आहे. बानो चल चल पटापट. हा चला लवकर चला. चल ना लवकर पुढे. हा ए आई खाली बघ जरा धडपडशील नाही तर. हा, चल ग. काका मोहन काकाला घेऊन आलं. ए अरे मोहन आला. अरे मोहन ये. ए बस बस. ए जागा दे ना. अरे बस ना. बस रे. बस 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 बस. आरामशीर बस. हे सम्या, अरे तुझी तब्येत बरी नाही ना, हे असं कशाला पितोस सगळं? अरे मोहन सगळ्या आजारावर रामबाण उपाया. हा. बघ मी आजारी वाटतोय का? बघ रे बघ. नाही नाही, अजिबात नाही. मग? ए यार तू कुठे बोलत बसलाय समय त्याच्या बरोबर. मोन्या तू चणे खा ना. बघ तुझ्यासाठी चणे आले. नको अरे, अरे, त्यांच्यासाठी तरी खा. काय खाल्लं. अरे मोन्या फक्त चणेच खाणार आहे का आता? दर कोल्ड्रिंक पण पी. दर नाही, नको. पी ना. नाही, खरंच नको अरे, नको. पी रे. फक्त कोल्ड्रिंक आहे ना, पी. नाही, नको अरे, नको. अरे नाही थांब. ए म्हणे दर कोल्ड्रिंक दर. पी. काय होतं? कोल्ड्रिंक आहे. मग तेच सांगतोय कोल्ड्रिंक आहे. हे बघ तुझ्या समोर भरतोय बघ. घे. चणी खा ना. चणी खा. अरे अरे हे दर पी. अरे नको, राहू दे, कशाला.
अरे मोहन तुला चीज पाहिजे का आत्ता सांग. हा पाहिजे ते का बिंदास, काय टेन्शन नाही. नाही नको नको. हा. तर बायका गेलीत पिक्चरला 2-3 तास काय येत नाही, तोपर्यंत तू काय करणार एकटा? आमच्या बरोबर बस आहे का नाही? अरे घे. घे 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 घे. काय करतोय म्हणे यार? काय केलं लवकर लवकर. तवे पुसून घे तवे घे. ठीक आहे, अरे ह्याच्यातनं पण ठेव यार. म्हणे काय हे म्हण्या, अरे तुझं लक्ष कुठे आहे? इकडे थांब मोने, राहू दे थांब. काय करतोय यार शे. पुसे फुसफुस. जा ते फडके ठेवून ये, जा. हे घे मोने. हा, हो. थांब मोने. तो ग्लास तुझा नाही. हे बघ यो ग्लास तुझा, हे बघ. हो का? हा अरे नाही नाही मोहन, तू घेतलेला ग्लासच तुझा आहे. असं काय करतोय सम्या? अरे त्याच्याकडे आता जो ग्लास आहे तो इथं होता का नाही? हा त्याचा ग्लास आहे. अरे नाही नाही तू घेतलेलाच तुझा ग्लास आहे. हे बघ, मगाशी मोहननी 2 ग्लास इकडे ठेवले, मग लादी पुसली, मग मदननी ते ग्लास इकडे ठेवले, सगळे ग्लास एकत्र ठेवले. तोच ग्लास तुझा आहे रे. असल. हा घे 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 घे. कसं होतं कोल्ड्रिंक मोन्या? चांगलं होतं कोल्ड्रिंक. तू चणे खा ना, चणे खा. हो खातो नाही बघ खात. आता मोहनला काही नाही होणार. राहुल हा 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 आणखीन एक कोल्ड्रिंक दे ना. सावकाशी. हा सावकाश सावकाश सावकाश. अरे भावा जरा जास्तच झालाय ना काढा. कोणाला जास्त झाला? मला हा मला. हे बायका यायच्या, त्याला घरी नेऊन झोपवूया. मी 2 समोसे जास्त खाल्ले. मेलो तो नुसताच दूर. आता काय करायचं? काय धूर कशाला होणार ना? I love you, Shobha.